करटूल, फोडशी, टाकळा, अगदी अळू या कोकणातल्या रानभाज्या आहेत आणि श्रावण महिन्यात या रानभाज्या अगदी मुबलक प्रमाणात कोकणातल्या माळरानावरती अगदी सहजपणे उपलब्ध होतात। आणि या भाज्यांचं महत्त्व सध्या असं म्हटलं आपण न्यू जनरेशनच्या ताटातून किंवा त्यांच्यासाठी हे महत्त्व थोडंसं काही प्रमाणात कमी होतं आहे। आणि याच गोष्टीचं महत्त्व सांगण्यासाठी, या भाज्यांचे बेनिफिट्स सांगण्यासाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीनं रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातून ज्या महिला इथं आलेल्या आहेत त्यांच्या वतीनं या भाज्यांचं महत्त्व सांगितलं जात आहे। ताई, तुमच्या हातात जी भाजी आहे ती कोणती आहे, तिचं महत्त्व काय, फायदे काय? ह्या भाजीचं नाव काटलं म्हणतात याला आणि ही रानामध्येच मिळते, फक्त पावसाळ्यातच मिळते भाजी आणि आपल्या पोटासाठी, पोटांच्या विकारासाठी, तसंच शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी ह्या भाजीचा उपयोग होतो, म्हणून ही भाजी आवर्जून पावसाळ्यात खावी। तुमच्या हातात जी भाजी आहे तिचं महत्त्व आणि फायदे? ह्या भाजीचं नाव कुरडू असं आहे आणि ही भाजी थायरॉइड, मुतखडा किंवा अंगावर सूज येणे याच्यावर उपयुक्त आहे आणि थंड असल्यामुळे टाकळा आणि कुरडू अशी एकत्र बनवतात। तुमच्या हातात जी भाजी साधारण कांद्याच्या पातीप्रमाणे दिसते, पण ही फसवी आहे, म्हणजे कांद्याची पात नाही आहे, तिचं महत्त्व काय? ह्या भाजीचं नाव काकवी आहे, काकवी किंवा फोडशी दोन्ही पण म्हणतात तिला। ही भाजी कातळ रानावर किंवा याच्या वसड्यावर म्हणजे कातळ भागालाही रुजते, ही सरळ पावसामध्येच रुजते। ह्या भाजी खाल्ल्यामुळे पोटाचे विकार जास्त होत नाहीत आणि पोटाचे विकार कमी होतात। तुमच्या हातात जी भाजी आहे ती कोणती आहे आणि तिचं फायदा? शेंगा, कुडाच्या शेंगा म्हणजे हे पोटदुखीवर याचं पाल आहे ना, झाडाचं पाल, ते पोटदुखी जरी दुखत असलं, पोटात जरी दुखत असलं तर याचं पाल उघडून लावलं तरी चांगलं असतं आणि ही भाजी खाल्ली तरी पण चांगली आहे। तुमच्या हातात काय, हा ओवा दिसतोय, फायदा काय? ओव्याची पानं ही वेदनाशामक आहेत, त्यांच्यामुळे दातदुखी, डोकेदुखी व अंगदुखीवर गुणकारी आहेत आणि सर्दी खोकल्यावर हे पाणी उकळून प्यायलं तर सर्दी खोकलाही कमी होतो। तुमच्या हातात जी भाजी आहे त्याचं नाव काय, त्याचा फायदा काय? ही भाजी आहे शेवगा भाजीचा उपयोग म्हणजे लहान मुलांचं पाचवी वगैरे असते त्याला ह्याची भाजीच निवेद्याला लागते आणि गोकुळ अष्टमी असते त्या दिवशी पण ह्याचीच भाजी सगळी लोक उपवासाला नैवेद्य म्हणून दाखवतात। म्हणजे तुमच्या हातात जी भाजी आहे, दोन भाज्या आहेत, त्यांची नावं आणि फायदा थोडक्यात सांगा। आहे कवळा, त्याला म्हणतात कवळा, हा आहे ना मधुमेह असतो ना त्या लोकांसाठी खूप फायदेशीर असतो। आणि हे आहे अळू, त्याच्यात ह्याला अळू किंवा तेरे म्हणतात। हे आपल्या शरीरातील कॅलरीज असतात ह्याच्यामध्ये कमी असतात, त्यामुळे आपल्या आहे ना वजन कमी करायचं असतं, त्यासाठी हा खूप उपयोगी आहे। थांबा, म्हणजे अगदी रान फुलं बेसिकली दिसत आहेत, तसं म्हटलं तरी फुलं वाटत आहेत, पण भाजीचं नाव काय आणि फायदा काय? भाजीचं नाव भारंगी आहे। भारंगीपासून खोकला, दमा ह्या शरीराला ही उपयुक्त भाजी आहे आणि ह्या पानापासून पण थंडपणा येतो शरीराला, त्यामुळे पानांचा पण उपयोग केला जातो आणि भाजीच्या फुलांचा पण उपयोग केला जातो। तुमच्या हातातली जी भाजी आहे तिचा बेनिफिट काय आहे, उपयुक्त? बेनिफिट म्हणजे आपण जेव्हा सुरणाचा कांदा काढतो ना, त्याच्यानंतर पावसात ती पानं फुटतात आणि ती भाजी लहान मुलांना उलटी वगैरे जर झाली ना तर ती भाजी त्यांच्या शरीरावर चांगला परिणाम होतो आणि मोठ्या माणसांसाठी पचनक्रिया चांगली होते। नक्कीच। तर हे भाज्यांचे बेनिफिट्स आहेत, काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे। कितवीला आहेस तू? मी आता 8वीच्या वर्गात आहे, दामले विद्यालयामध्ये। बरं, भाज्यांचा बेनिफिट्स तुला कळला का, काय मिळालं आजच्या महोत्सवातनं? आजचा महोत्सव खूपच छान होता, आम्हाला नावंसुद्धा माहीत नव्हती अशा भाज्या आम्हाला इथे ऐकायला मिळाल्या आणि त्यांची माहिती ऐकायला मिळाली। आम्ही आमच्या पालकांकडे हट्ट करून नक्कीच ह्या भाज्यांचा उपभोग घेऊ आणि आमची पिढ्यानपिढ्या चाललेली परंपरा अशीच चालू ठेवू। आमच्या या दामले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांचे खूप खूप आभार, त्यांनी आम्हाला इथे आणलं आणि हा कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांनी आयोजित केला, त्यांचे खूप खूप आभार। ताई, तू काय सांगशील? ह्या भाज्या ज्या आहेत त्या आम्ही म्हणजे याआधी कधी बघितल्या पण नव्हत्या, म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढ्या भाज्या आपल्या कोकणात मिळतात आणि ह्या भाज्या जास्तीत करून पावसाळ्यात मिळतात, तर आम्ही कधी खाल्लेल्याही नाही आहे, तर आम्ही आमच्या पालकांनासुद्धा सांगू याची माहिती। आम्हाला खूप छान माहितीसुद्धा सांगितली याबद्दल, तर आम्हाला हा महोत्सव खूप जास्त आवडला। आम्ही आमच्या मित्रांमैत्रिणींना अजून माहिती पुढे। तुला कसं वाटलं?
आजचा भाज्यांचा रानभाज्यांचा कार्यक्रम खूप छान होता आणि लायन्स क्लबने हा आयोजित केला त्याबद्दल लायन्स क्लबचेही खूप खूप आभार. आणि आम्ही कधी रानमेळ्यावर गेलो तर आम्ही आमच्या आईबाबांनाही सांगू, मित्रमैत्रिणींना सांगू की आपण या भाज्या खायला हव्या. धन्यवाद. मला या रानभाज्यांची नावंसुद्धा माहीत नव्हती. ती मला या आज रानभाज्यांच्या महोत्सवातून कळली. त्यामुळे मी जाधवबाईंचे आणि इथल्या सर्व नागरिकांचे धन्यवाद करतो की मला या पालेभाज्यांबद्दल बोलायला दिलं आहे. धन्यवाद. तर काही आयोजक आहेत त्यांच्याशी बोलणार आहेत. इंटेन्शन होतं ते सफल झालेलं आहे का आणि पुढचे प्लॅन्स कसे असणार आहेत म्हणजे ग्रामीण भागापर्यंत? आज मुलांना विचारण्यात आलं की तुम्ही भाज्या ओळखता का. त्यातला आशेचा एक किरण असा आहे की मुलांनी काही रानभाज्या ओळखल्या. त्याच्यामुळे ज्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने हा उपक्रम आयोजित केला तो निश्चितच त्याची सुरुवात चांगली झाली आहे. या अधिक आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळतील. अगदी थोडक्यात इंटेन्शन आणि भविष्याचे गोल्स. काल सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिकचा जमाना आला आहे. तर आज आम्ही जे इथे आयोजन केलं आहे त्या ऑर्गॅनिक भाज्यांचं केलेलं आहे आणि त्याच्यासाठी स्पेशली काही असं खूप त्याच्या किमती ठेवल्या आहेत किंवा असं पण नाही. ज्या रानात उगवतात नॅचरल जे आहे ते आज आम्ही रत्नागिरीतल्या लोकांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरंच मी लायन्सचे अध्यक्ष गणेश झुरी आणि यांच्या प्राची मॅडमचा खूप त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे. तर त्यांचे खरंच मी आभार मानते की रत्नागिरीकरांना त्यांनी हे चांगल्या उपक्रमाचं त्यांनी आयोजन केलं आहे. तुमची प्रतिक्रिया अगदी थोडक्यात. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने काहीतरी वेगळं लोकांसाठी करावं यासाठी हा प्रयत्न आहे. रानभाज्या पावसामध्ये कोकणामध्ये हजारो प्रकारच्या येतात आणि लोकांपर्यंत त्या पोचत नाहीत. त्यांच्या नॅचरल त्यांना काय शेतपाणी करावं लागत नाही की काही करावं लागत नाही. नॅचरल उगवलं आणि प्रत्येक रानभाजीचं एक वैशिष्ट्य आहे. डायबिटीस असून दे, नंतर मुळवादे असून दे, प्रेशर असून दे, अशा वेगवेगळ्या रोगांवर त्याचं प्रतिकारक या ठरलेले आहे आणि त्या मुलांना आज पोचत नाही आहेत. पिझ्झा बर्गरमध्ये मुलं अडकलेली आहेत. हे प्रदर्शन बघून आई वडिलांना ते सांगतील बाबा रानभाज्या खाऊन आमच्या जेवणामध्ये रोज जर वाढवल्या तर त्यांची मुलांची बुद्धी त्या त्यांचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मॅडम शेवटची कमेंट अगदी थोडक्यात. मला खूप आनंद झाला आहे कारण आता ग्रामीण भागातल्या बचत गटातल्या ग्रुपच्या महिला इथे रानभाज्या घेऊन आलेल्या आहेत. रानभाजी शब्द म्हणायला खूप सोपा आहे परंतु त्या डोंगरात जाऊन आणायला लागतात आणि त्या तशा त्या डोंगरातून रानभाज्या गोळा करून या इथे आलेल्या आहेत. प्रत्येक भाजीचा गुणधर्म आहेच आपण बघितला आणि पालकांना विनंती आहे की त्यांनी या रानभाज्या या सीझनमध्ये मुलांना खायला घालाव्यात तर मुलं तुमची दष्टपुष्ट होणार. उद्या कुठल्याही महामारी काय होते त्याला ती प्रतिकारशक्ती जी लागते ती या भाज्यातनं आहे. त्या दृष्टीने मुलांना अवश्य त्याची आवड निर्माण करा, त्याचं महत्त्व सांगा. आम्हाला खूप आनंद झाला आहे आज की आम्ही हे लायन्स क्लबतर्फे करू शकलो आणि या महिलांना आम्ही इथे आज स्टेज देऊ शकलो, व्यासपीठ देऊ शकलो. तर म्हणजे कोकणात एक म्हण आहे जुनं ते सोनं किंवा जुनं हाड ही एक गोष्ट आहे. सध्या जमाना जर आपण बघितला तर हा अत्यंत म्हणजे फास्ट फूडकडे लोक मोठ्या प्रमाणामध्ये वळतात. पारंपरिक ज्या काही पदार्थ आहेत किंवा रानभाज्या ज्या आहेत त्या कुठेतरी ताटातून गायब होत आहेत. पण त्याचं महत्त्व म्हणजे जुनी माणसं इतकी वर्ष का जगली, ते निरोगी का आहेत याची उत्तरं शोधायची झाली तर ह्याची उत्तरं किंवा याचं मूळ जे आहे ते कदाचित या भाज्यांमध्ये किंवा त्यांच्या आहारामध्ये आपल्याला दिसून येतं. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोर, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.